हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. येस, आजचा व्हिडिओ रिझल्ट एमयूएचएसचा रिझल्ट कार सेकंड इयरचा बीएमएस 2021चा बॅचचा डिक्लेअर झालेला आहे. अथर्व अकॅडमी मध्ये मी आपलं स्वागत करतो. अथर्व अकॅडमी हे सर एक युट्यूब चॅनल आहे ज्याच्याद्वारे आपण एकमेकांना भेटत असतो. त्यासोबतच अथर्व अकॅडमीचं एक ॲप 2 वर्षापूर्वी लॉन्च केलेलं आहे. त्याचा हा प्रोमो बघूया. खूप काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. 100% पास होण्यासाठी बीएमएसच्या विद्यार्थ्यांना हे ऍप जे आहे ते उपयोगी आहे. फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंत तुमचे पोटेन्शियल जे आहे ते रिअलिटीमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दिसून येतो. सेकंड इयरचा बीएमएस 2021च्या फर्स्ट बॅचचा रिझल्ट त्या ठिकाणी हा आलेला आहे, ज्याच्यामध्ये रिझल्ट बघा बऱ्याच कॉलेजेसचा चांगला आहे. पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या निश्चित निश्चित अभिनंदन. पण जे विद्यार्थी काही मार्कांनी बघा इथं जे आहे ना, इथे रेस खूप कमी मार्कांनी त्या ठिकाणी हरतात विद्यार्थी, किंवा थोड्या फरकाने त्या ठिकाणी विषय राहून जातात. काहींचे जास्त मार्कांनी पण राहतात, कारण त्या ठिकाणी त्यांना प्रॉपर पेपर लिहिण्याचं पॅटर्न माहीत नसतं. आणि ते आपण अथर्व अकॅडमीच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो. अगदी फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंत. त्याच्यामध्ये अगदी 2010च्या बॅचेस पासून बघा 2010च्या बॅचेस मधले पण काही विद्यार्थी अजून आहेत. त्यासोबत 2012, 2017 म्हणजे 2010चा सिलेबस असलेलं, 2012चा सिलेबस असलेलं, 2017चा सिलेबस असलेलं आणि 2021चं नवीन सिलेबस असलेले विद्यार्थी, असे 4 कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत. आणि प्रत्येक बॅचमध्ये विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो तो त्या ठिकाणी पेपर लिहिणं आणि प्रेझेंटेशन करणं. आणि त्या प्रेझेंटेशनचं जे आहे ते आपण त्या ठिकाणी ह्या अथर्व अकॅडमीच्या माध्यमातून हे सगळं घेत असतो. त्यासोबतच एमयूएचएसने एक मेडिकलच्या परीक्षांसाठी एक सर्क्युलर कालच त्या ठिकाणी उन्हाळी सत्रांपासून म्हणजे आता येणाऱ्या ज्या परीक्षा ज्या आहेत त्या ठिकाणी त्याच्यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हे नवा ड्रेस कोड जारी केलेला आहे. आणि याच्यामध्ये तो विशिष्ट पोशाख जो आहे तो परिधान करणं आवश्यक आहे. मग याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपल्या म्हणजे बघूनही आपल्याला लक्षात राहत नाही, कोणीतरी सांगतं पण पूर्ण लक्षात राहत नाही. तर त्याच्यामध्ये बघा दागिने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू नेता येणार नाहीत. हा, फक्त त्या ठिकाणी जर डायबेटिक पेशंट असेल, विद्यार्थी असेल, तर त्याला मेडिसिन मात्र त्या ठिकाणी नेता येतील. पारंपरिक पोशाखासाठी नोंदणी करणं आवश्यक असेल आणि हे नियमांचं पालन करणं अगदी सर्व महाविद्यालयांसाठी बंधनकारक असेल. अगदी धार्मिक अल्पसंख्याक असो किंवा कोणतेही असो, ते त्या ठिकाणी विद्यापीठाने स्पष्ट केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये एमबीबीएस असो, बीएमएस असो, बीयूएमएस असो किंवा बीएचएमएस असो, इव्हन आता बीवायएनएस बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड बीएनआयएस बॅचलर ऑफ नॅचरोपॅथिक अँड योगिक सायन्सेसचे कॉलेजेस पण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहेत. त्यांच्यासाठी पण हा ड्रेस कोड जो आहे तो लागू केलेला आहे. त्यानुसार तो निश्चित पोशाख केलेला जो आहे तो त्या ठिकाणी परिधान करणं आवश्यक असेल. दागिने किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू बिलकुल बिलकुल तुम्हाला बाळगता येणार नाही. फक्त त्या ठिकाणी मधुमेही पेशंट असेल तर त्याला त्या ठिकाणी त्या नियमांमध्ये म्हणजे पेशंट त्या असेल तर त्याला मेडिसिन घेण्यासाठी तेवढं आहे. त्यासोबत पुरुषांना अर्ध्या बाहीचं म्हणजे पूर्ण बाहीचं शर्ट घालता येणार नाही, फिकट रंगाचं लागेल. लहान बटणं, नक्षीदार बटणं मोठी त्या ठिकाणी चालणार नाहीत, लक्षात ठेवा. शर्ट किंवा टी शर्ट चालेल, फुल पॅन्ट त्या ठिकाणी आवश्यक असेल. अंगठी, साखळी किंवा कोणतेही दागिने चालणार नाहीत. घड्याळ चालणार नाही. मोबाईल किंवा कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण त्या ठिकाणी वापरता येणार नाही. त्यासोबत एप्रॉन, टोपी, गॉगल, वॉलेट काहीही नेता येणार नाही. बूट सुद्धा घालता येणार नाही. चप्पल किंवा स्लीपर घालून त्या ठिकाणी जावं लागेल. आणि विद्यार्थिनींसाठी सुद्धा ते नियम आहे. पोशाखामध्ये साडी किंवा सलवार कमीज चालेल. दागिने वापरता येणार नाही. मंगळसूत्र वापरता येईल फार फार. श्रवणयंत्र वापरत असतील तर त्याची माहिती परीक्षा केंद्राला अगोदर द्यावी लागेल. त्यासोबत पारंपरिक पोशाख ज्यांना आवश्यकच आहे, सांस्कृतिक किंवा पारंपरिक पोशाख, तर त्यांना परीक्षा फॉर्म भरतानाच त्या ठिकाणी पोशाखाचा पर्याय निवडावा लागेल आणि त्यांना परीक्षेच्या वेळेआधी 1 तास त्या ठिकाणी तपासणीसाठी हजर राहावं लागेल. हे नियम जे आहेत ते धार्मिक परंपरेशी
संबंधित जे महाविद्यालय आहेत किंवा अल्पसंख्याक दर्जा असलेले महाविद्यालय आहेत त्यांच्यासाठी पण आवश्यक असेल. आणि हे विद्यापीठाने स्पष्ट त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत. मधुमेही मुलांसाठी त्यांनी त्या ठिकाणी गोळ्या किंवा साखर, सफरचंद, चिकू, फळं वगैरे घेऊन जाऊ शकतात. ग्लुकोमीटर किंवा ग्लुकोज स्ट्रिप्स वगैरे ते नेऊ शकतात, मेडिसिन नेऊ शकतात. त्याच्यासाठी मात्र तेवढी परवानगी दिलेली आहे. तर हे आवश्यक आहे. आणि परीक्षा देताना विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा देताना केव्हाही हे लक्षात ठेवा, की आपण लिमिटेड आपल्याकडे टाइम असतो आणि त्या लिमिटेड टाइम मध्ये एक्झामिनरला आपल्याला ते दाखवायचं असतं आपलं स्किल, की मी अभ्यास केलेला आहे आणि तो पास होण्या इतपत आहे. ते जर तुम्ही दाखवू शकलात तर तुम्ही निश्चित पास होऊ शकतात. त्याच्यासाठी आपण अथर्व अकॅडमी BMS कोचिंग या अर्थात अथर्व अकॅडमी नावाने याच लोगो असलेलं आपलं प्ले स्टोअरवर ऍप आहे, अँड्रॉइड ऍप आहे. त्याच्यामध्ये काही फ्री नोट्स पण अवेलेबल आहेत, तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बघू शकतात. डेमोसाठी डेमो क्लास म्हणून पण आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट इयर टू फायनल इयरचं त्या ठिकाणी डेमो नोट्स वगैरे व्हिडिओ वगैरे आहेत. तर तुम्ही ते त्या ठिकाणी जाऊन बघू शकतात. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा तुम्हाला जे आवश्यक असेल त्याच्याविषयी. निश्चित आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.